आजही आपण जर बघितलं तर आपण भटक्या विमुक्त समाजाकडे बघितलं, त्यांच्या वस्त्यांकडे बघितलं, गावांकडे, तांड्यांकडे, पाड्यांकडे बघितलं तर अजूनही मूलभूत सुविधा इथे पोचलेल्या नाही आहेत. अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती आरोग्य, पाणी, रस्ते, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा अभाव जाणवतो. आणि त्याच्याच पुढे आपण दुसऱ्या अँगलनी बघितलं तर ह्या समाजाला खूप मोठ्या प्रमाणावरती एक जातीवादासला पण सामोरे जायला लागतं. आपण आजही बघितलं तर कुठेही चोरी झाली तरी पहिला आरोपी हा पारध्यालाच पकडलं जातं, पारध्याच्याच घरी पोलीस पोचतात. आणि जो ब्रिटिशकालीन गुन्हेगारीचा ठप्पा जो बसला आहे तो भारतीय जातीवादी परंपरेमुळे अजून अधोरेखित होऊन तो अजून जास्त स्ट्रॉंगपणे या समाजावरती लागला आहे आणि त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम्स निर्माण होताना आपल्याला दिसतात. ह्याच्यावरती जर आपल्याला काही समस्या करायची असेल, मात करायची असेल तर त्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त भटक्या विमुक्त समाजातले उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार आणि खासदार म्हणून निवडून जायला पाहिजेत आणि त्यांनीच त्यांच्या समाजाच्या विकासासाठी योजना आणि सुविधा बनवल्या पाहिजेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या जिल्हा परिषद असू देत, नगरपालिका असू देत, महानगरपालिका असू देत, पंचायत समिती असू देत किंवा ग्रामपंचायत पण असू देत, या येत्या निवडणुकामध्ये प्रत्येक सीट, प्रत्येक पॅनल वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे. हा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांचा ठाम आहे आणि तो वंचितच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेला आहे. आता ह्याच्या पुढे कोणी कोणाशी युती करायची हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका असल्यामुळे हा निर्णयसुद्धा स्थानिक लेवलचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या आणि शहराच्या कमिट्या घेतील. पण मी परत एकदा अधोरेखित करतो की भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष यांच्याशी युती होणार नाही. त्यांच्याशी सोडून इतर कोणत्याही पक्षाशी स्थानिक लेवलचे कार्यकर्ते हे चर्चा करायला मोकळे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.